हाय विश्वा, आज काय प्लॅन आहे? नाही काही विशेष नाही. का? मग माझ्यावर मीटिंगला चल. नाही नको. माझी माझी कामं आहेत मला ऍक्च्युली. अरे आताच म्हणालास ना की विशेष काही काम नाही म्हणून. हो बरोबर आहे, पण ते अचानक एक काम आठवलं, सो जावं लागेल तिकडे. विश्वा काय चाललंय तुझं? ती सई म्हणत होती आजकाल तुझं कुठं लक्ष लागत नाही, कुणाशी फारसा बोलत नाही. असं करू नको. तिला जरा वेळ देत जा. ती पण बिचारी घरी एकटीच असते. तिला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जात जा. हे बघा बाबा, आय एम रिअली सॉरी, पण सध्या माझा फोकस वेगळीकडे आहे. त्यामुळे ना या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही आहे. ओके विश्वा माझं थोडंसं ऐकून. एक्सक्यूज मी. आणि ऐका प्लीज, या गोष्टींवर चर्चा नको. बोल काय खबर? सर, एक महत्वाची खबर आहे. विश्वा कॉलेजपासून जान्हवी नावाच्या मुलीच्या प्रेमात आहे. जान्हवी? कोण आहे मुलगी? माहित नाही सर, हा फक्त तिचं नाव कळलंय. जान्हवी श्रीनिवास दळवी. काल माझ्या तोंडाला काळं लागलं म्हणून हसत होता ना, दात काढत होता. आता बघ तुझी कशी जिरवत होते. हा नमस्कार. हा बघितले ना, बघितले. अगदी वेळेत बरं का वेंके, अगदी वेळेत पोहोचलीस बरं का तू फुलांची डिलिव्हरी. लग्नाला यायचं जोडीने यायचं, ठीक आहे? बायको इथं नाहीये. बरं बरं, पण तू नक्की आहे? हा नक्की आहे, तुझी वाट बघे ना मी. हाँ बोला मिस्टर देशमुख. मिस्टर देशमुख म्हणजे बाबांनी जयंतला कॉल केलाय? नाही मिस्टर देशमुख, मी अजून ऑफिसला गेलो नाही आहे, त्यामुळे मला अजूनपर्यंत माहीत नाही आहे. बट बोला ना, काही प्रॉब्लेम झाला आहे का? नो वरीज, मी एक काम करतो, मला काही कळलं तर मी तुम्हाला नक्की फोन करतो. नक्की काय चाललंय याचं? साहेब, मी काय म्हणते, निघायच्या आधी कॉफी घ्याल का? बनवते मी लगेच. नाही नको, मी ऑफिसमध्येच घेईन. लेट्स गो जानू. कुठे? कुठे म्हणजे ऑफिसला. जयंत सर, मी आज नाही येत ऑफिसला. जानू नाही येते म्हणजे काय झालंय? तुला बरं वाटत नाहीये का? नाही नाही, तसं नाही, पण ना आज माझा मूडच नाही आहे सर ऑफिसला यायचा. कम ऑन जानू, मूड नाही असं बोलून कसं चालेल? अगं जानू, तुझ्याच प्रोजेक्टसाठी क्लायंट्स येणार आहेत. तुझ्या प्रेझेंटेशनसाठी ते एक्सपेक्ट करणार आहेत तुला. आय नो जयंत सर, पण तसंही ऑफिसमधले कितीतरी लोक गरज नसताना सिक लीव्ह टाकून घरी थांबतात ना. मग आज मलाही तसंच करायचं असं समजा. प्लीज जयंत सर, मला फोर्स नका ना करू. मला घरीच थांबायचंय प्लीज. ओके ओके ओके, तो मी जातो. ठीक आहे.
नमस्कार. तर आपण आपली स्वतःची NGO सुरू करणार आहोत आणि त्या NGO मध्ये आपण सगळ्यांनी एकजुटीनं काम करायचंय. NGO मध्ये कोणीही बॉस नसेल, कोणीही एम्प्लॉई नसेल. आपण सगळ्यांनी कार्यकर्ते म्हणून काम करायचंय. आपलं काम समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि कुणालाही मदतीची गरज असेल ना, तर मदतीला धावून जाणं हे आपलं पहिलं कर्तव्य असेल. आणि आपल्या NGOचं नाव असेल आनंदी फाउंडेशन. आपल्या कामाची सुरुवात आपण आपल्याच भागापासून करूया. सगळ्यात आधी ना आपल्याला सर्वे करायचा आहे. आपल्याला आपल्या भागामध्ये किती मुलं ही शालेय वयातली आहेत ते बघायचं. त्यांना शाळेसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मिळतायत का, त्यांना कुठल्या गोष्टीची गरज आहे का, त्यांना वैद्यकीय कुठली मदत हवी आहे का, त्यांचं सगळं लसीकरण झालंय का, अशा प्रकारचा सगळा सर्वे आपल्याला करायचा आहे. आपला दुसरा अजेंडा असणार आहे वयस्कर माणसं. म्हणजे आपल्याला एजेड लोकांसाठी फ्री मेडिकल कॅम्प आयोजित करायचा आहे दर महिन्याला. आणि आपला तिसरा अजेंडा असणार आहे यंगस्टर्स, म्हणजे तरुण तरुणी. आपल्याकडे युवक युवतींसाठी ना नोकऱ्या नाही मिळत आहेत आणि त्यासाठीच आपण प्लेसमेंट सेल सुरू करायचा. म्हणजे त्याद्वारे तरुण तरुणींना नोकरीची संधी घेता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना मी कामं वाटून देणार आहे, पण त्या कामांचं सगळं रिपोर्टिंग आपण सिद्धिराजना करायचं. कारण आपल्या सगळ्यांमध्ये समाजसेवेचा सगळ्यात जास्त अनुभव सिद्धिराजना आहे. चला तर मग आपण आता कामाला सुरुवात करूया. पण सगळ्यात आधी तुम्हाला तुमचे काही फॉर्म सबमिट करायचे. म्हणजे त्या फॉर्म्स मध्ये तुम्हाला तुमची माहिती भरून द्यायची आहे. पण ते फॉर्म मी तुम्हाला ऑनलाईन पाठवेन, तुम्ही ते सबमिट करा. तुम्ही त्याचा फॉलोअप घ्याल? येस, मी त्यांचा फॉलोअप घेईन. चालेल, धन्यवाद. क्या बात आहे भावना मॅडम, जोरात चाललंय एकदम काम. साहेब, ते गाडीवर जे लिहिलेलं आहे ते काही केल्या पुसले जात नाही. मी खूप प्रयत्न केलाय तरी पण अजून तसंच आहे. तुम्ही एक काम करा, मला ना एक पेंट आणि ब्रश आणून द्या आणि गाडी जवळच या, मी येते. हो हो हो. काय करणार असते? सांगते. चला. हात तुझा घे हाती, तुझ तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे, काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा, उठ रे चल रे उड रे झेप घे वाटूनी बळ सारे, वाट पाहू दे काही दिशा थांबायचं नाही. भावना, हे सगळं मला सुद्धा नसतं सुचलं. थोबाडीत मारल्यासारखं उत्तर दिलंस त्या लिहिणाऱ्यांच्या. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोल. ज्यावेळेला तुम्ही माझं नाव उमेदवार म्हणून घोषित केलं होतं ना, तेव्हा खरंच मला खूप राग आला होता तुमचा. पण आता मला त्याच गोष्टीसाठी तुम्हाला थँक्स म्हणायचंय. काय काय काय? हो, थँक्स म्हणायचंय मला तुम्हाला. सिद्धिराज, या निवडणुकीच्या निमित्तानं मी इतक्या लोकांना भेटतेय, त्यांच्या अडचणी समजून घेतेय आणि या सगळ्यांनी ना मला खरंच माझ्या आयुष्याचं पर्पज सापडल्यासारखं वाटतंय. आणि मला इथून पुढे हेच करायचंय. भावना, माझी खात्री होती की तू या कामात ना नक्की रमशील का, कारण तुझ्या मनात लोकांविषयी खरंच खूप आस्था आहे आणि म्हणूनच तुला हे काम आवडत आहे. आता बघच तू, आपण दोघं मिळून काय काय करून दाखवते.